महत्त्वाची बातमी। सीओडी परिसरातील इमारतींचा पुनर्विकास खोळंबलेला आहे। सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो परिसर आहे तसाच आहे। राज्य सरकारने लोकांना न्याय मिळवून द्यावा, आमदार अतुल भातखळकर यांनी सभागृहात मागणी केली। राहुल नार्वेकर यांच्याकडून बैठक घेणार असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला एक निर्णय आला। तो निर्णयाने हेच सांगितलं 2016चं सर्क्युलर एमओडीचं हेच राज्य सरकारला लागू आहे। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की ओरल ऑर्डरवर नवीन बांधकामांना जी परमिशन थांबवली होती ती तात्काळ उठवावी आणि सीओडीच्या संदर्भातल्या इमारतींचा विकास हा मोकळा करावा। कारण माझ्याही मतदारसंघामध्ये हे बोर्ड लागलेले आहेत, नो रिडेव्हलपमेंट नो व्होटिंग, आणि व्होटिंग करणं आपला मूलभूत अधिकार आहे। त्या अधिकारापासून जर का लोक वंचित राहत असतील ते मला वाटतं योग्य नाही। ते कायद्याच्या विरोधी आहे, घटनेच्या विरोधी आहे, लोकांच्या विरोधी आहे। त्यामुळे आपण सरकारला निर्देश द्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।